हे सगळे इन्स्ट्रक्शन्स कंप्लीट होतील आणि त्याच्यानंतर आपण प्रोग्रामिंगला स्टार्ट करू. ठीक आहे. तर प्रोग्रामिंगच्या अगोदर मी ऍड्रेसिंग मोड हा एक टॉपिक आहे तो एक घेईल, म्हणजे इन्स्ट्रक्शन झाल्यानंतर ऍड्रेसिंग मोड घेईल आणि ऍड्रेसिंग मोड झाल्यानंतर मग प्रोग्रामिंगला स्टार्ट करेल. या ब्रांच ग्रुपमध्ये आपण जंप इन्स्ट्रक्शन डिस्कस केला लास्ट लेक्चरमध्ये. जंप इन्स्ट्रक्शन काय करतो, सिम्पली काही इन्स्ट्रक्शन्सला स्किप करतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरा एक हा कोणता कंडिशनल जंप आहे का अनकंडिशनल जंप आहे? अनकंडिशनल जंप आहे. ठीक आहे. आता याच ब्रांच ग्रुपमध्ये दुसरा इन्स्ट्रक्शन आहे. आता इथे बघा COND कंडिशन साठी दिलेलं आहे ते शॉर्टकट मध्ये. ठीक आहे. म्हणजे आणि इथे समोर काय केलेलं आहे, 16 बिट मेमरी ऍड्रेस स्पेसिफाय केलेला आहे. आता या कंडिशनल ग्रुपमध्ये कोणकोणते इन्स्ट्रक्शन येतात, तर हे सर्व इन्स्ट्रक्शन येतात. हे कंडिशनल जंपचे इन्स्ट्रक्शन्स आहेत. JC जंप ओनली इफ कॅरी बीट इज सेट टू 1. ओनली इफ द कॅरी बीट इज सेट. जंप इफ कॅरी बीट इज रिसेट. जंप इफ the result of the arithmetic operation is a positive number. Jump if the result of a arithmetic operation is a negative number. पुढे बघा इथे काय दिलेलं आहे. Jump if there is a even parity. Jump if there is a odd parity. Jump if the result of arithmetic operation is a zero number. Jump if the result is a non-zero number. याचा अर्थ काय आहे, आता इकडे बघा सगळ्यांनी, आता बोर्डकडे लक्ष द्या. आता आपण ब्रांच ग्रुपमध्ये दोन टाईपचे इन्स्ट्रक्शन बघितले. एक आहे कंडिशनल जंप इन्स्ट्रक्शन. यामध्ये कोणकोणते इन्स्ट्रक्शन्स येतात, सॉरी एक आहे अनकंडिशनल जंप जो की आपण सुरुवातीला बघितला होता. अनकंडिशनल जंप ओके. आणि दुसरा आहे कंडिशनल जंप. अनकंडिशनल जंप मध्ये कोणकोणते इन्स्ट्रक्शन येतात, एकच इन्स्ट्रक्शन येतो JMP आणि त्यानंतर काय असतो 16 बिट मेमरी लोकेशन. ठीक आहे, किंवा 16 बिट ऍड्रेस असतो. ठीक आहे, हा इन्स्ट्रक्शन बघितला, हा एकच इन्स्ट्रक्शन येतो आणि याचं एक्झिक्युशन कसं होतं तेही बघितलं आपण. आता हा जो दुसरा ग्रुप आहे कंडिशनल जंप इन्स्ट्रक्शनचा, याच्यामध्ये कोणकोणते इन्स्ट्रक्शन येतात बघा इकडे. JC समजा इथे असेल 16 बिट मेमरी ऍड्रेस असेल. आता लक्षात घ्या, हा जंप इन्स्ट्रक्शन कधी एक्झिक्यूट होईल, जर ही दिलेली कंडिशन सॅटिस्फाय होईल तरच. दिलेली कंडिशन काय आहे, जंप इफ कॅरी बीट इज सेट. याचा अर्थ काय आहे बघा इकडे, मी एक एक्झाम्पलने सांगतो, लक्ष द्या इकडे. आता इथे एक्झाम्पल घेत आहे मी. हा इन्स्ट्रक्शन आहे JC लेट्स टेक E200H. आता इकडे बघा, हा मेन प्रोग्राम आहे. एक काम करू थांबा, F100H. आणि हा आहे E0H. बोललं का मुलांमध्ये, मला आवाज ऐकू येत आहे. आता नीट लक्ष द्या इकडे, सगळ्यांनी लक्ष द्या. JC म्हणजे जम्प इफ देर इज अ कॅरी. जम्प इफ कॅरी बीट इज सेट, जम्प टू धिस मेमरी लोकेशन. आता बघा E200H पासून F200H पर्यंत या रेंज मध्ये आहे मेन प्रोग्राम. ठीक आहे, या रेंज मध्ये आहे मेन प्रोग्राम. आता लक्षात घ्या, हा पहिला इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल, त्यानंतर दुसरा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल. माईक कोणाचं चालू आहे, बंद करा. बघा पहिला इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल, दुसरा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल, असं करत करत JCचा जो पहिला इन्स्ट्रक्शन आहे तो एक्झिक्यूट होईल. आता लक्षात घ्या, JC इन्स्ट्रक्शन कधी एक्झिक्यूट होणार, इफ कॅरी बीट इज सेट टू 1. जर कॅरी बीट जर ची व्हॅल्यू जर 1 असेल, पहिल्यांदा तो चेक करणार. कंडिशनल जंप आहे, कंडिशन काय आहे ते, पहिल्यांदा कॅरी बीटचे स्टेटस चेक करणार. जर कॅरी बीट 1 असेल
तरच तो काय करेल, डायरेक्टली स्किप करेल या मेमरी लोकेशनकडे. समजतंय? आणि या इन्स्ट्रक्शन पासून पुढचे इन्स्ट्रक्शन त्याने काय करेल, एक्झिक्यूट करेल. कधी? जर कॅरी बीटची व्हॅल्यू 1 असेल तर. जर कॅरी बीट 0 असेल तर जम्प करेल का? नाही. जेशीचा पुढचा जो इन्स्ट्रक्शन आहे तर तो एक्झिक्यूट करेल. क्लिअर आहे? जम्प इफ कॅरी. पहिल्यांदा चेक करणार कॅरी बीटचे स्टेटस. कॅरी बीट कुठे असतो? फ्लॅग रजिस्टर मध्ये. या फ्लॅग रजिस्टर मधील कॅरी बीटचे स्टेटस चेक करणार. जर कॅरी बीट 1 असेल तरच तो काय करेल, या इन्स्ट्रक्शन्सला स्किप करेल. तरच काय करेल, या इन्स्ट्रक्शन्सला स्किप करेल. अदरवाईज ह्या सर्व इन्स्ट्रक्शन्सला तो एक्झिक्यूट करेल. समजतंय? समजा हा इन्स्ट्रक्शन आहे JZ. कधी जम्प करेल तो? जम्प कधी करेल? JZ F100H हा इन्स्ट्रक्शन आहे. कधी जम्प करेल तो? इफ द रिझल्ट ऑफ एन अरिथमेटिक ऑपरेशन इज अ 0 नंबर. समजा 2 नंबरची ऍडिशन सबट्रॅक्शन वगैरे घेतली आणि आलेला रिझल्ट काय आहे, 0 नंबर आलेला आहे. जर आलेला रिझल्ट 0 असेल तरच तो काय करेल, स्किप करेल. अदरवाइज इट विल एक्झिक्यूट द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आफ्टर JZ F100H. म्हणजे या मेमरी लोकेशनवर जम्प कधी करणार? जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर. समजा 0 फ्लॅगची व्हॅल्यू 1 असेल तर. ठीक आहे, JZ घेतलेला आहे. पुढे इन्स्ट्रक्शन कोणता दिलाय बघा, JNC. JNC चा लॉंग फॉर्म काय आहे? जम्प इफ नॉट नो कॅरी. जम्प इफ देर इज नो कॅरी. दिस विल जम्प टू दिस मेमरी लोकेशन ओनली इफ कॅरी बीट इज रिसेट. जर कॅरी बीटची व्हॅल्यू 0 असेल तरच तो जम्प करेल, अदरवाईज तो जम्प करेल का? नाही करणार. क्लिअर आहे? हे आहे कंडिशनल जम्प इन्स्ट्रक्शन. कोणाला काही डाऊट आहे? ठीक आहे, लिहून घ्या. इन्स्ट्रक्शन 1, इन्स्ट्रक्शन 2, इन्स्ट्रक्शन 100 याचं रँडमली घेतलेलं आहे तिथे. ठीक आहे. आणि हा आहे इन्स्ट्रक्शन नंबर N. तर हा लक्षात घ्या इकडे. इथे तो जम्प करेल. ठीक आहे. आणि हे मधले सगळे इन्स्ट्रक्शन काय झाले, इथे स्किप झाले. कधी स्किप होतील? जर कॅरी बीटची व्हॅल्यू काय असेल, 1 असेल तरच. समजतं मी काय केलेलं आहे इथे मी स्किप केलेले आहे ते इन्स्ट्रक्शन आणि डायरेक्टली इथे जम्प केलेलं आहे या मेमरी लोकेशनवर. का जम्प केलेलं आहे? कारण इथे मी दिलेलं आहे कॅरी बीटची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे. ठीक आहे. अशा प्रकारे बाकीचे सर्व इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होतील. हे लिहून घ्या. कॅरी टू F100H. हा मेन प्रोग्राम मधील काही इन्स्ट्रक्शनला स्किप करण्यासाठी यूज केला जातो. ठीक आहे. आता दुसरा एक इन्स्ट्रक्शन बघायचा आपल्याला ब्रांच ग्रुप मध्ये, तो आहे कॉल इन्स्ट्रक्शन. कॉल आणि कॉल मध्ये काय डिफरन्स आहे नीट लक्ष द्या सगळ्यांनी. माझे एक्सप्लेनेशन थोडे डिफरंट आहे बुकपेक्षा. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. आपण बघितलं ओके. जम्प इन्स्ट्रक्शन आणखी एक वेळ सांगायची आवश्यकता आहे का? नाही. जम्प इन्स्ट्रक्शन कशासाठी यूज करतो? फक्त मेन प्रोग्राम मधील काही इन्स्ट्रक्शन स्किप करण्यासाठी. 2 प्रकारचे जम्प इन्स्ट्रक्शन असतात. एक असतो कंडिशनल जम्प, एक असतो अनकंडिशनल जम्प. अनकंडिशनल जम्प मध्ये मायक्रोप्रोसेसर जेव्हा तो इन्स्ट्रक्शन दिसतो JMP इन्स्ट्रक्शन, तर तो डायरेक्टली काय करतो, स्किप करतो त्या इन्स्ट्रक्शन्सला. आणि कंडिशनल जम्प मध्ये पहिल्यांदा तो कंडिशन चेक करणार. इफ द कंडिशन इज मेट देन ओनली इट विल स्किप द इन्स्ट्रक्शन, देन ओनली इट विल जम्प. ओके. आता पुढचा इन्स्ट्रक्शन कोणता आहे? तर तो आहे कॉल इन्स्ट्रक्शन. तर कॉलमध्ये सुद्धा कंडिशनल आणि अनकंडिशनल कॉल असे 2 इन्स्ट्रक्शन्स येतात. ठीक आहे. त्याचा फॉर्मॅट बघा. हा अनकंडिशनल कॉल आहे. कॉल आफ्टर दॅट वी हॅव 16 बीट ऍड्रेस. ओके. एक्झाम्पल घेऊयात आपण. एक्झाम्पल लेट्स टेक CALL कॉल. आता लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. इथे मेमरी लोकेशन काय घ्यायचं ते बघूया. तिथे P200H पासून इथे F200H. ठीक आहे. त्यानंतर इथे आहे F300H, F400H. इथे आहे आपला मेन प्रोग्राम. मेन प्रोग्राम आणि इथे एक सबरूटीन प्रोग्राम आहे. सबरूटीन प्रोग्राम. आणि हा एंडिंग चा मेमरी लोकेशन आहे आणि हा आहे स्टार्टिंग चा मेमरी लोकेशन.
ओके. आणि इथे इन बिटवीन कुठेही एक कॉल इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. इथे कॉल लेट्स टेक हा सबरूटीनचा ऍड्रेस कोणता आहे F300H. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या इकडे. आता बघा आपल्याला बघायचं आता कॉल इन्स्ट्रक्शन. एक कंप्लीट मेमरी ड्रॉ केलेली आहे मी स्टार्टिंग फ्रॉम 4x0 अप टू 4x FFFH. यामध्ये काय केलेलं आहे बघा, आपला जो मेन प्रोग्राम आहे तो स्टेअर केलेला आहे या रेंजमध्ये E200H पासून F200H या रेंजमध्ये आहे आपला मेन प्रोग्राम. ठीक आहे. आणि या मेन प्रोग्रामच्या बाहेर F300 पासून F400H या रेंजमध्ये मी काय केलेला आहे, एक सबरूटीन प्रोग्राम लिहिलेला आहे. समजते? हा. मी फक्त काय करणार आहे बघा, आता लक्षात घ्या. पहिल्यांदा सर्वात अगोदर सांगतो की ह्या सबरूटीन प्रोग्राम सेपरेटली लिहिण्याची काय आवश्यकता आहे. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रोग्रामिंग करताना अशा काही सिच्युएशन येतात ज्यामध्ये तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन रिपीटेडली एक्झिक्यूट करायचे असतात. म्हणजे एक इन्स्ट्रक्शनचा सेट आहे तो तुम्हाला रिपीटेडली काय करायचा आहे, एक्झिक्यूट करायचा आहे. जर मी हा पूर्ण सेट जर मेन प्रोग्राम मध्ये जर इन्क्लूड केला काय होईल, मेन प्रोग्रामची लेंथ अननेसेसरी काय होते, इन्क्रीज होते. बरोबर ना. ऍज अ प्रोग्रामर युअर प्रोग्राम मस्ट बी ऑप्टिमिस्टिक अँड यू शुड बी एबल टू इझिली फाइंड द एरर इन दॅट प्रोग्राम जस्ट बाय लुकिंग इट. ठीक आहे. म्हणजे तुमचा प्रोग्राम कसा असला पाहिजे, ऑप्टिमिस्टिक असला पाहिजे. मिनिमम इन्स्ट्रक्शन्स मध्ये तो म्हणजे तो करेक्टली एक्झिक्यूट झाला पाहिजे प्रोग्राम. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. आता हा मेन प्रोग्राम आहे आणि मला काय करायचंय, काही इन्स्ट्रक्शन्स ज्या इन्स्ट्रक्शनचा सेट मला कंटिन्युअली रिपीट करायचा आहे ते इन्स्ट्रक्शन्स मी काय केलेले आहेत, ते सबरूटीन मध्ये लिहिलेले आहेत. आता हे कधी तुम्हाला लक्षात घ्या, आणखी मी प्रोग्रामिंगला स्टार्ट केलेलं नाहीये त्याच्यामुळे हे लक्षात येत नसेल. पण ज्यावेळेस आपण प्रोग्राम बघू ज्याच्यामध्ये की आपल्याला ही साईन वेव्ह वगैरे प्लॉट करायची आहे, ठीक आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला लक्षात येईल की एक टेबल दिलेला असतो. आपण टेबल लुकअप टेबल वगैरे यूज करतो. तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कॉल वगैरे किंवा आपण काही असे प्रोग्राम बघूयात आपण ज्याच्यामध्ये की आपण ह्या कॉल इन्स्ट्रक्शन्सचा यूज करूयात त्याच्यामध्ये. ठीक आहे. सिच्युएशन समजते तुम्हाला, सिच्युएशन समजते. काही इन्स्ट्रक्शन जे आपल्याला रिपीट एक्झिक्यूट करायचे, कंटिन्युअसली रिपीटेड एक्झिक्यूट करायचे, ते मी काय केले आहेत, मेन प्रोग्रामच्या बाहेर एका रेंजमध्ये लिहिलेले आहेत. आता काय होतं बघा, मेन प्रोग्राम आहे इथे इन्स्ट्रक्शन नंबर 1. ठीक आहे. पासून ज्यावेळेस मायक्रोप्रोसेसरला हा कॉल इन्स्ट्रक्शन दिसतो मेन प्रोग्राम मध्ये, आता हा कंडिशनल कॉल आहे का अनकंडिशनल कॉल आहे, दिस इज अनकंडिशनल कॉल. व्हेन मायक्रोप्रोसेसर एक्झिक्यूट दॅट इन्स्ट्रक्शन मेन कंट्रोल काय होतं मायक्रोप्रोसेसरचं, इथे होते. मायक्रोप्रोसेसर एक्झिक्युशन कुठून स्टार्ट केलं, इन्स्ट्रक्शन नंबर 1 पासून. इन्स्ट्रक्शन आता काय होतं बघा, जेव्हा कॉल इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होतो त्यावेळेस मायक्रोप्रोसेसर एक्झिक्युशन कुठे शिफ्ट होतं, इथे. मायक्रोप्रोसेसर विल स्टार्ट एक्झिक्युटिंग फ्रॉम दिस मेमरी लोकेशन. ओके. म्हणजे आता हे जे पुढचे इन्स्ट्रक्शन्स आहेत मेन प्रोग्राम मधील हे तो एक्झिक्यूट करतोय का सध्या, नाही. मायक्रोप्रोसेसरने हे सगळे इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केले इन्स्ट्रक्शन नंबर 1 पासून या इन्स्ट्रक्शन पर्यंत, कॉल पर्यंत. आणि नंतर डायरेक्टली त्यानं त्याचा कंट्रोल कुठे शिफ्ट केलेला आहे, सबरूटीन प्रोग्रामकडे. मग तो काय करतो, सबरूटीन मधले सर्व इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करतो. आणि सर्व इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केल्यानंतर सबरूटीन मध्ये हमेशा एक इन्स्ट्रक्शन दिलेला असतो, तो असतो RET, रिटर्न इन्स्ट्रक्शन, जो की आपल्याला या इन्स्ट्रक्शनच्या नंतर बघायचा आहे. When microprocessor sees the written instruction, then microprocessor again starts executing from the next instruction followed by call instruction. समजतंय? म्हणजे मायक्रोप्रोसेसर एक्झिक्युशन कुठून केलं, मेन प्रोग्रामच्या स्टार्टिंग पासून. जेव्हा त्याला कॉल इन्स्ट्रक्शन दिसला तर त्याने डायरेक्टली त्याचा कंट्रोल कुठे शिफ्ट केलं, सबरूटीन कडे. सबरूटीन मधील एक्झिक्युशन कंप्लीट झाल्याच्या नंतर तो वापस कुठे येईल, मेन प्रोग्राम कडे. दॅट्स इट. सिंपल आहे. फक्त काय होतं याच्यामध्ये, आता हे कसं होतं टेक्निकली आपल्याला जर बघायचं असेल तर ते प्रोग्रामचे कंटेंट, प्रोग्राम काउंटरचे कंटेंट काय होतात त्याच्यामध्ये चेंज होतात. कसे चेंज होतात तेही सांगतो. पहिल्यांदा एक्झिक्युशन कसं होतं ते समजून घ्या. क्लिअर आहे. पहिल्यांदा मेन प्रोग्राम मधील इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करतोय, कॉल इन्स्ट्रक्शन दिसल्यानंतर त्याचा कंट्रोल कुठे शिफ्ट करत आहे, तो इथे मेन सबरूटीन प्रोग्राम कडे. बघा इकडे एक्झिक्युशन कसं आहे. इथून स्टार्ट केलं, कॉल इन्स्ट्रक्शन दिसला की त्याने त्याचा कंट्रोल कुठे शिफ्ट केलेला आहे, सबरूटीन कडे. सबरूटीन मधील सर्व इन्स्ट्रक्शन 1 बाय 1 तो एक्झिक्यूट करेल. आणि प्रत्येक सबरूटीन मध्ये सर्वात शेवटी एक इन्स्ट्रक्शन दिलेला असतो, कोणता, RET. आणि हा कंपल्सरी द्यावाच लागतो. जर हा इन्स्ट्रक्शन दिला नाही तर मायक्रोप्रोसेसर काय करतो, डायरेक्टली हे एक्झिक्युशन इथेच थांबतो. म्हणजे दॅट विल नेव्हर रिटर्न टू द मेन प्रोग्राम. इन ऑर्डर टू रिटर्न टू द मेन प्रोग्राम यू मस्ट प्रोव्हाइड RET, दॅट इज रिटर्न इन्स्ट्रक्शन at the end of subroutine. Okay. Once this return instruction is executed, then microprocessor again starts the execution from the
नेक्स्ट इन्स्ट्रक्शन फॉलोड बाय कॉल इन्स्ट्रक्शन. आणि हा मग एक्झिक्यूट करत करत काय करेल, इथे एंड इन्स्ट्रक्शन आहे सपोज, इथे एंड इन्स्ट्रक्शन आहे, मेन प्रोग्रामचा एंड आहे इथे, तर इथे एक प्रोग्राम एंड करेल तो. समजतंय? तर हे आहे कॉल इन्स्ट्रक्शन. अशा प्रकारे हे एक्झिक्युशन होईल मायक्रो प्रोसेसर. क्लिअर आहे? ठीक आहे. आता आपण आणखी थोडंसं डेप्थ मध्ये बघा. हे जस्ट लिहून घ्या. तर कोणता ऍड्रेस दिला पाहिजे मी? ठीक आहे, मी मुद्दामून ब्लँक ठेवलं होतं, मला इथे सांगा. नंतर लिहा, मला इथे सांगा. कॉलच्या नंतर कोणता इन्स्ट्रक्शन दिला पाहिजे, कोणत्या मेमरी ऍड्रेस दिला पाहिजे इथे? सबरुटीन प्रोग्राम. बरोबर ना? कॉल कशाला करतोय तो? कॉल करतोय या सबरुटीनला. मग सबरुटीनचा स्टार्टिंगचा ऍड्रेस इथं स्पेसिफाय केला पाहिजे आपण. बरोबर आहे? ठीक आहे. मग इथं कोणता ऍड्रेस येईल? F300H. Why? Because this is the starting address of the subroutine program. Okay. लिहून घ्या. या रेंज मध्ये आहे मेन प्रोग्राम. लक्षात ठेवा. त्या दोन वर्टिकल लाईन्स दाखवल्या आहेत, तिथे मेन प्रोग्राम आहे आणि ते आहे सबरुटीन प्रोग्राम. इट्स कंट्रोल फ्रॉम मेन प्रोग्राम टू सबरुटीन प्रोग्राम once call instruction is executed. Then you have to mention the starting address of the subroutine program. And at the end of the subroutine program, you have to mention RET instruction. Otherwise, microprocessor will never come to the main program. Okay. आणि हे करून बघूयात आपण सिम्युलेटर मध्ये. आपण RET इन्स्ट्रक्शन द्यायचंच नाही त्याच्यामध्ये. काय होते बघूयात. तो मेन प्रोग्राम कडे रिटर्न येतच नाही. तसंच याच्यामध्ये कंडिशनल कॉल सुद्धा येऊ शकतात. बरोबर आहे? हा, आता इथेच ठेवूयात आपण. बघा इकडे. पहिला आहे, लक्षात घ्यायचं, कॉम्प्युटर स्क्रीन कडे बघा सगळ्यांनी. कंडिशनल कॉल मध्ये कोणकोणते इन्स्ट्रक्शन येतात? CC कॉल इफ कॅरी बिट इज सेट. CNC कॉल इफ कॅरी बिट इज रिसेट. रिसेट म्हणजे काय? CY ची व्हॅल्यू काय असेल? 0 असेल. त्यानंतर CP कॉल इफ द रिझल्ट आफ्टर अरिथमेटिक और लॉजिकल ऑपरेशन इज अ पॉझिटिव्ह नंबर. आणि ते मायक्रोप्रोसेसरला कसं समजतं रिझल्ट पॉझिटिव्ह नंबर आहे का निगेटिव्ह नंबर आहे? जस्ट बाय लुकिंग ॲट द साइन फ्लॅग मायक्रोप्रोसेसर विल अंडरस्टँड वेदर द रिझल्ट इज अ पॉझिटिव्ह नंबर ऑर अ निगेटिव्ह नंबर. पॉझिटिव्ह नंबर असेल तर साइन फ्लॅगची व्हॅल्यू काय असते? 0. त्यानंतर पुढचा इन्स्ट्रक्शन आहे CM. M फॉर मायनस. इफ द रिझल्ट इज अ निगेटिव्ह नंबर देन ओनली कॉल इन्स्ट्रक्शन विल एक्झिक्यूट. म्हणजे त्या सबरुटीनला कधी कॉल करणार तो? जर ह्या स्टेटस, हे जे 3 दिलेले आहेत फ्लॅग रजिस्टर मध्ये, हे फ्लॅग जे दिलेले आहेत या फ्लॅगची व्हॅल्यू सेट किंवा रिसेट असेल, ती कंडिशन तो व्हेरीफाय करणार आणि ती कंडिशन जर सॅटिस्फाय एक्झिक्यूट करेल. क्लिअर आहे? ठीक आहे. हे आहे कंडिशनल कॉल इन्स्ट्रक्शन. त्याचा फॉर्मॅट लिहून घ्या वाटलं तर. टी द्या इथं कॅपिटल, त्याच्यानंतर स्मॉल मध्ये लिहा कंडिशन आणि स्पेस देऊन लिहा 16 बीट ऍड्रेस. यामध्ये इन्स्ट्रक्शन कोणकोणते येतात? CC, त्यानंतर CNC, CP, CM, CPO, EZ आणि CNZ. हा इन्स्ट्रक्शन कधी एक्झिक्यूट होणार? CC इन्स्ट्रक्शन कधी एक्झिक्यूट होणार? इफ कॅरी बिट इज इक्वल टू 1 और कॅरी बिट इज सेट. CNC इन्स्ट्रक्शन कधी एक्झिक्यूट होणार? कॅरी बिट इज रिसेट और इट इज इक्वल टू 0. CP if the result is a positive number. How microprocessor understand whether the result is a positive number or negative number? By looking at the sign flag. If sign flag is equal to 0, then the result is a positive number. Then if S is equal to 1, then result is a negative number. CPO काय असेल? CPO चा फॉर्म काय आहे? कॉल फॉर इवन पॅरिटी अँड ऑड पॅरिटी. इथे एक इन्स्ट्रक्शन राहिला ना आपला CPE. त्यानंतर कोणता आहे? CZ, CNZ. ठीक आहे. कॉल इफ देयर इज अ ऑड पॅरिटी. ऑड पॅरिटी साठी P ची व्हॅल्यू काय असते? 0 असते. इफ पॅरिटी इज 0, देन इट विल कॉल दॅट इन्स्ट्रक्शन. हा फॉर्मॅट आहे. हा, हे CC च्या ठिकाणी हे येणार आहे, लक्षात ठेवा. पुढे CPE, P इज इक्वल टू 1, CZ, इफ 0 इज इक्वल टू 1. व्हेरी गुड. If the result is a 0 number, if the result is a not 0 number. Okay. Return instruction.
त्याचा लॉंग फॉर्म दिलेला आहे CC, कॉल इफ, कॅरी वगैरे मी डायरेक्टली तिथे सिंबॉलिक फॉर्म मध्ये दिलेला आहे. RET स्टँड फॉर रिटर्न. रिटर्न, ठीक आहे. रिटर्न फ्रॉम, कुठून कुठे रिटर्न करणार? रिटर्न फ्रॉम सबरूटीन प्रोग्राम टू मेन प्रोग्राम. रिटर्न फ्रॉम सबरूटीन प्रोग्राम टू मेन प्रोग्राम. ओके. आणि हा कुठं मेन्शन करतो आपण जनरली? दिस इज रिटर्न इन द at the end of the subroutine program. Okay, RET instruction is written. RET instruction is written at the, yes, हाँ sir. किंवा असं म्हणू शकता, दिस इज द लास्ट इन्स्ट्रक्शन इन द सबरूटीन प्रोग्राम, असं लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. RET इज द लास्ट इन्स्ट्रक्शन इन द सबरूटीन प्रोग्राम, असं लिहिलं तरी चालेल. इन्स्ट्रक्शन आहे आणि हा अनकंडिशनल रिटर्न इन्स्ट्रक्शन आहे. जसं की आपण जंप इन्स्ट्रक्शन मध्ये बघितलं होतं, कॉल इन्स्ट्रक्शन मध्ये बघितलं, दोन प्रकारचे इन्स्ट्रक्शन असतात. एक असतो अनकंडिशनल आणि दुसरा असतो कंडिशनल जंप. तसंच इथे बघा, पुढचा इन्स्ट्रक्शन आहे आर आणि सफिक्स मध्ये आहे कंडिशन. ठीक आहे. यामध्ये कोणकोणते इन्स्ट्रक्शन आहेत? RC, RNC, RP, RM, RPO, RZ. ते कंप्लीट करा तुम्ही. %% इन्स्ट्रक्शन. लक्ष द्या आता इकडे सगळ्यांनी. बघा, नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे PCHL. PCHL झालं, एवढाच इन्स्ट्रक्शन आहे. तो काय करतो? सिम्पली हा इन्स्ट्रक्शन, दिस इन्स्ट्रक्शन विल पुट द कंटेंट्स ऑफ HL पेअर इनटू प्रोग्राम काउंटर. दॅट्स इट. क्लिअर आहे? ठीक आहे. जास्त काही एक्सप्लेनेशन देत नाही, हे लिहून घ्या. हा नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे आणि काय करतो ते इथे दिलेलं आहे. साईज किती आहे? 16 बीट. 16 बीट. ठीक आहे. प्रोग्राम काउंटर आणि स्टॅक पॉइंटर दोन्ही 16 बीट रजिस्टर आहेत. याची साईज सुद्धा आहे 16 बीट. म्हणजे याच्यामध्ये जी काही व्हॅल्यू असेल सिम्पली ती याच्यामध्ये कॉपी होईल आणि HL पेअरचे कंटेंट ॲज इट इज राहतील. समजते ना? हे महत्वाचं आहे. हा, HL पेअरचे कंटेंट ॲज इट इज राहतात. कॉपी होतात म्हणजे तिथं कट पेस्ट वगैरे काही होत नसतं. तिथे सिम्पली कॉपी होतात. म्हणजे HL पेअर मध्ये तीच व्हॅल्यू ॲज इट इज राहील आणि HL पेअरची व्हॅल्यू आहे ती PC मध्ये कॉपी होईल सिम्पली. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. आता कॉम्प्युटर स्क्रीनकडे लक्ष द्या. हे RST. RST काय आहे? इंटरप्ट आहे, सॉफ्टवेअर इंटरप्ट. ठीक आहे. तर हे मी इंटरप्टच्या वेळेस घेईल हा इन्स्ट्रक्शन. ठीक आहे. आणि हा एक व्हेक्टर इंटरप्ट आहे. व्हेक्टर इंटरप्ट का आहे? कारण इथे जंप कुठे करायचे आहे तो मेमरी लोकेशन फिक्स असतो. ठीक आहे. आणि हे इझी, खूप इझी आहे कॅल्क्युलेट करण्यासाठी. बघा इथे RST 0 असेल, सिम्पली याला या 0ला 1 ने मल्टिप्लाय केलं. कोणता ऍड्रेस आला? 4 टाइम्स 000H. RST 1 आहे. हा एक सॉफ्टवेअर इंटरप्ट आहे. 1 ला 1 ने मल्टिप्लाय केला. ऍड्रेस कोणता आला? 0008H. म्हणजे इथे सुद्धा जसं कॉल आणि जंप मध्ये मायक्रोप्रोसेसर मेन प्रोग्राम कडून सबरूटीन कडे त्याचं कंट्रोल शिफ्ट करतो. पण एवढंच की जे आपण कॉल आणि जंप इन्स्ट्रक्शन बघितले त्यामध्ये मेमरी लोकेशन, मेमरी ऍड्रेस जो असतो तो युजर डिफाईन करतो इन्स्ट्रक्शन मध्ये. इथे मात्र तसं आहे का? इथे हा ऍड्रेस मात्र फिक्स असतो. क्लिअर आहे? बघा, हे मी डिटेल मध्ये घेणार आहे. जस्ट एक ओव्हरव्ह्यू इथे डिस्कस करत आहे. लक्ष द्या इकडे. एक मिनिट लक्ष द्या इकडे. बोर्डकडे लक्ष द्या. बोर्डकडे लक्ष द्या एक मिनिट सर्वांनी. बघा इकडे ऍड्रेस. हा 16 बीट ऍड्रेस कोण प्रोव्हाइड करतो इन्स्ट्रक्शन मध्ये? प्रोग्रामर. त्यानंतर आपण हा इन्स्ट्रक्शन बघितला कॉल आणि इथे सुद्धा आहे 16 बीट ऍड्रेस. हा ऍड्रेस सुद्धा कोण प्रोव्हाइड करतो? प्रोग्रामर. पण हे जे सॉफ्टवेअर इंटरप्ट आहेत RST 0, RST 1 अशा प्रकारे RST 7 पर्यंत, इथे मात्र
कोणत्या मेमरी लोकेशनवर जम्प करायचं आहे तो ऍड्रेस मात्र फिक्स असतो. इथे फिक्स आहे का? नाही. इथे युजर कोणताही ऍड्रेस देऊ शकतो सबरुटीनचा. जिथे युजरने सबरुटीन प्रोग्राम लिहिलेला आहे त्याचा स्टार्टिंग ऍड्रेस तिथे युजर स्पेसिफाय करू शकतो. इथे मात्र हा ऍड्रेस फिक्स असतो. आणि हा ऍड्रेस कसा कॅल्क्युलेट केला असतो? हे 4 टाइम्स 00H ला हे 1 न मल्टिप्लाय केलं. ऍड्रेस कोणता आला? सॉरी, इथे 8 ने मल्टिप्लाय करावं लागतं ऍक्च्युली. ठीक आहे. ऍड्रेस कोणता आला? ऍड्रेस कोणता आला यामध्ये? 0008. म्हणजे याच मेमरी लोकेशनवर तो जम्प करणार. सॉरी, याच ऍड्रेसवर तो जम्प करणार. ठीक आहे. जम्प कुठे करायचं ते फिक्स आहे. तो लोकेशन फिक्स आहे. हे सॉफ्टवेअर इंटरप्ट आहेत. ज्यावेळेस मी हार्डवेअर इंटरप्ट घेईल त्याच्यानंतर सॉफ्टवेअर इंटरप्ट सुद्धा इमिडिएटली त्याच्यामध्ये मी कव्हर करेन. सध्या फक्त एक इंट्रोडक्टरी लेवलवर सांगितलेलं आहे. ठीक आहे. हे आहे सॉफ्टवेअर इंटरप्ट RST. ठीक आहे. हे इन आणि आउट इन्स्ट्रक्शन केव्हा यूज केले जातात मी सांगितलं होतं, आठवतंय का? इन आणि आउट इन्स्ट्रक्शन. इन आणि आउट इन्स्ट्रक्शन कधी यूज केले जातात? रीड और राइट द डेटा फ्रॉम एक्सटर्नल IO. त्यावेळेस तो अॅक्युम्युलेटरचे कंटेंट डायरेक्टली ट्रान्सफर केले जाते. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला तो डेटा अॅक्युम्युलेटर मध्ये लोड करावा लागेल आणि नंतर आउट इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर अॅक्युम्युलेटर मधला डेटा कुठे जाईल? आउटपुट डिव्हाइसकडे जाईल. ठीक आहे. आणि जेव्हा मायक्रोप्रोसेसर इन इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करतो, ठीक आहे, इन इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट नंतर पहिल्यांदा तो डेटा कशामध्ये लोड होतो? अॅक्युम्युलेटर मध्ये. आणि अॅक्युम्युलेटर नंतर आपण तो डेटा कुठेही स्टोअर करू शकतो मेमरी लोकेशन मध्ये. समजतंय? द डेटा इज रेड और रिटर्न टू अॅक्युम्युलेटर ओनली. ओके. आता याचा इन्स्ट्रक्शनचा फॉर्मॅट कसा आहे बघा. इन त्यानंतर आहे इथे 8 बिट ऍड्रेस, नॉट अ डेटा. ओके. दिस इज 8 बिट ऍड्रेस ऑफ IO डिव्हाइस. मेमरी लोकेशन. आता मेमरीसाठी बघा टोटल मेमरी लोकेशन किती आहेत? जेव्हा मायक्रोप्रोसेसरला मेमरी सोबत कम्युनिकेट करायचं टोटल युनिक मेमरी लोकेशन किती आहेत? 65,536. आणि ह्या 5 म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम 0, 1, 2 हे डेसिमल मध्ये जर मी कॅल्क्युलेट केलं 65,535. ठीक आहे. 65,535. आणि यांना जर मी हेक्स मध्ये कन्वर्ट केलं तर हेक्स मध्ये काय व्हॅल्यू येते? 4 टाइम्स 0 पासून FFFFH पर्यंत. हे सर्व काय झाले? हे मेमरी ऍड्रेस झाले. युनिक. प्रत्येक मेमरी लोकेशन हा युनिक आहे. ठीक आहे. मॅक्झिमम किती मेमरी कनेक्ट करू शकतो आपण? 64K. 64K म्हणजे हे एवढे युनिक मेमरी लोकेशन. त्यामुळे प्रत्येक मेमरी लोकेशनची साईज किती आहे? 16 बीट आहे. समजतंय? पण IO डिव्हाइसेस मॅक्झिमम IO डिव्हाइसेस किती कनेक्ट करू शकतो आपण मायक्रोप्रोसेसरला? 256. वाय? दिस इज बिकॉज 2⁸ या रिलेशनमुळे. हे कसं रिलेशन काढलं होतं आपण? 2�16 विच इज इक्वल टू 64K. आठवतंय का? पहिलं लेक्चर मायक्रोप्रोसेसर पहिल्या किंवा दुसऱ्या लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे. हे मॅक्झिमम किती मेमरी कनेक्ट करू शकतो? 64K. म्हणजे असे युनिक किती मेमरी लोकेशन असतील? 64K. या 64K ला डेसिमल मध्ये कॅल्क्युलेट केलं तर किती येतं? 65,500. आणि हे जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल ह्या 64 ला 1024 ने मल्टिप्लाय करा. K म्हणजे किलो म्हणजे किती असतो? 1024. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किलो म्हणजे किती असतो? 1024. आणि आपल्या डे टू डे लाईफ मध्ये जनरली तो किती असतो? 1000 असतो. म्हणजे 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम वगैरे आपण म्हणतो ना. तर ते 1000 म्हणजे काय झालं? तर किलो झाला तिकडं. ठीक आहे. पण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये हा K म्हणजे किती असतो? 1024 असतो. मग ह्या 64 ला आता लक्षात घ्या 2�16. 16 कुठून आला? 16 इज द नंबर ऑफ ऍड्रेस लाईन्स. मायक्रोप्रोसेसर मध्ये ऍड्रेस लाईन्स किती आहेत? 16. मग 2�16 कॅल्क्युलेट केलं किती आलं? 64K. या 64K ला डेसिमल मध्ये कॅल्क्युलेट केलं किती आलं? 65,536. सुरुवातीचा मेमरी लोकेशन होता 0 म्हणून शेवटचा मेमरी लोकेशन काय आलं? 65,535. हे डेसिमल मध्ये झालं. याला हेक्स मध्ये कन्वर्ट केलं. हेक्स मध्ये कोणत्या व्हॅल्यू झाल्या? 4 टाइम्स 00H पासून 4 टाइम्स FFH पर्यंत. हे सगळे ते युनिक मेमरी लोकेशन होते. आता हे झाले युनिक मेमरी लोकेशन. तसंच युनिक IO डिव्हाइसेस किती कनेक्ट करू शकतो? 2⁸ विच इज इक्वल टू 256. मग 256 ला जर कॅल्क्युलेट केला तुम्ही हा ऍड्रेस येतो 8 बीट ऍड्रेस येतो. त्यामुळे हे इन आणि आउट इन्स्ट्रक्शनच्या नंतर आपण काय देतो? जनरली 8 बीट ऍड्रेस देतो. व्हाय? बिकॉज दिस इज द ऍड्रेस ऑफ युनिक IO डिव्हाइस. मॅक्झिमम किती IO डिव्हाइस कनेक्ट करू शकतो? 256. आणि जर प्रत्येकाचा जर ऍड्रेस तुम्ही कॅल्क्युलेट केला समजा हे 0 पासून, ठीक आहे, 0 1 असं करत जर केलं तर शेवटचा ऍड्रेस काय येतो? FF येतो याच्यामध्ये. ठीक आहे. आणि हा FF कोणती व्हॅल्यू आहे? 8 बीट व्हॅल्यू आहे. त्यामुळे इथे हे 8 बीट ऍड्रेस दिलेला आहे. समजते? ठीक आहे. आता बघा हा झाला इन इन्स्ट्रक्शन. तसंच आउट इन्स्ट्रक्शन आहे OUT आउट. आफ्टर दॅट वी हॅव टू स्पेसिफाय द
8 बिट ऍड्रेस ऑफ द आउटपुट डिव्हाइस. ठीक आहे, इथे इनपुट डिव्हाइस आणि इथे आउटपुट डिव्हाइसचा 8 बिट ऍड्रेस स्पेसिफाय करावा, म्हणजे कोणत्या पोर्टला तो कनेक्ट केलेला आहे त्याचा 8 बिट ऍड्रेस इथे मेन्शन करावा लागेल. मग त्या इनपुट डिव्हाइस पासून आलेला 8 बिट डेटा कशामध्ये स्टोअर होतो, अॅक्युम्युलेटर मध्ये. ठीक आहे, ते मेमरीसाठी आहे आणि ते आयओ डिव्हाइसेससाठी आहे, एक्सटर्नल आयओ डिव्हाइसेस. ठीक आहे, ते बेसिक्स आहे, ते लिहून घ्या आउट. त्याच्यानंतर स्पेसिफाय केलेला ऍड्रेस हा 8 बिट ऍड्रेस असतो. 8 बिट ऍड्रेस म्हणजे 00 पासून FF पर्यंत, समजतंय ना, 00 पासून FF पर्यंत. ते वाटलं तर सेपरेट लिहून देऊ का साईडला. 8 = 256 आयओ डिव्हाइसेस. ठीक आहे, 256 म्हणजे 0 1 2 पासून किती येतात, 256. याला जर तुम्ही हेक्स मध्ये कॅल्क्युलेट केलं तर FF 00 पासून FFH पर्यंत हे ऍड्रेसेस येतील. हा, इथं 55 येईल कारण 0 पासून स्टार्ट केलं ना आपण, 255 पर्यंत येईल. डिव्हाइसेससाठी आहे. बीट पोर्टला कनेक्ट केलेले असतात, लक्षात ठेवा, आणि त्या पोर्टचा ऍड्रेस असतो तो 8 बिट ऍड्रेस. ज्या पोर्टला तो आयओ डिव्हाइस कनेक्ट केलेला आहे त्या पोर्टचा ऍड्रेस असतो तो केले इथे. ठीक आहे, आता राहिलं काय याच्यामध्ये, हे मशीन कंट्रोल ग्रुप आहे. आता लक्षात घ्या, सध्या जर मी तुम्हाला हे इन्स्ट्रक्शन सांगितले ना, समजणार नाहीत का, कारण यासाठी आपल्याला हे इंटरप्ट वगैरे हे पहिल्यांदा डिस्कस करावे लागतील. ठीक आहे, म्हणजे EI म्हणजे काय आहे, इनेबल इंटरप्ट, DI म्हणजे डिसेबल इंटरप्ट. मला पहिल्यांदा हार्डवेअर इंटरप्ट कव्हर करावा लागतो, तो टॉपिक घ्यावा लागतो, आणि त्याच्यानंतर मला हे इन्स्ट्रक्शन घ्यावे लागतात. हे ऍक्च्युली इंटरप्ट जे असतात ना, त्यांना इनेबल किंवा डिसेबल करण्यासाठी 2 मेथड आहेत, हार्डवेअर मेथड असेल, एक सॉफ्टवेअर मेथड असेल. तर हे सॉफ्टवेअर इंटरप्ट जे मास्केबल इंटरप्ट आहेत, तर हे सॉफ्टवेअर इंटरप्टने, सॉफ्टवेअर इन्स्ट्रक्शन आपण त्यांना इनेबल किंवा डिसेबल करू शकतो, हे त्यासाठीचे इन्स्ट्रक्शन्स आहेत. ठीक आहे, आणि हे जे SIM इन्स्ट्रक्शन आहे, सिम, आणि दुसरा एक इन्स्ट्रक्शन आहे रिम इन्स्ट्रक्शन. तर हे आपल्याला सिरियल कम्युनिकेशन हा टॉपिक झाल्यानंतर मला हे इन्स्ट्रक्शन घ्यावे लागतात. तर हे इन्स्ट्रक्शन मी कधी घेणार, इंटरप्ट मध्ये आणि सिरियल कम्युनिकेशन मध्ये. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला हा इन्स्ट्रक्शनचा टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये हे ऍड्रेसिंग मोड्स घेईल मी, आणि ऍड्रेसिंग मोड्स झाल्याच्या नंतर डायरेक्टली मी प्रोग्रामिंगला स्टार्ट करेल. ठीक आहे, प्रोग्रामिंग.